आणि पुढील संचालन करतील रुपेशदादा कंडवी. अगदी मुरबाड विभागातल्या योगेश वाघला तोडास तोड देणारे आपल्या कर्जत विभागातील एक उत्कृष्ट समालोचक पाहतोय रुपेशदादा कंडवी यांच्या माध्यमातून. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जे स्पर्धेची शान वाढवण्याचं काम करतात. पुढील समालोचन ते करतील. धन्यवाद प्रज्योत, खूप चांगलं समालोचन. मात्र एक उभरता हुआ सितारा आमचे मित्र जगदीश दादा लोखंडे यांचे सुपुत्र प्रज्योत यांच्या वाणीतून आपण धावत्या सामन्याचं एक वर्णन ऐकलं. नक्कीच खूप चांगलं समालोचन. पुढील काळासाठी त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक शिक्षणासाठी सुद्धा तो चांगला काम करत आहे. प्रज्योत सामन्यावर किताब दिला जातो आमचे काका जयराम काका खंडवी यांच्या शुभ हस्ते. मात्र प्रवीण ज्यांनी फलंदाजी करताना तब्बल 57 धावांची एक तुफानी धुवाधार फलंदाजी केली, तो प्रवीण ठरतो या सामन्याचा सामनावीर. त्यानंतर सामना पाहू शकाल आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना शील ठाकूरवाडी विपक्ष आशियाची पट्टी या दोन संघादरम्यान. चावी कोणत्या खेळाडूची किंवा प्रेक्षकांची किंवा प्रमुख पाहुण्यांची जर पडली असतील तर ती समालोचन कक्षामध्ये उपलब्ध आहे. काय नाव आहे? चावीवर मात्र स्पार्क नाव आहे, सिंगल चावी आहे. कोणत्या खेळाडूची किंवा प्रेक्षकाची चावी हरवली असेल तर ती आमच्याकडे जमा आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय विराट 11 शील ठाकूरवाडी संघाची बबलू आणि सोमा. स्ट्राइक एंडला बबलू, नॉन स्ट्राइकला सोमा आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल हास्याच्या पट्टी संघाचा एक अष्टपैलू भेदक गोलंदाज सूरज ऑन द गोलंदाजी ट्रॅक. आणि यावेळेस स्ट्राइक एंडला मात्र मागच्या सामन्याचा हिरो बबलू ऑन द स्ट्राइक, एक घातक फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती. यावेळेस घुटना टेक आणि यावेळेस फाईन लेगला बीट करून चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार लेग बायच्या स्वरूपात.
यावेळेस LB नाहीये. यावेळेस जोरदार अपील, परंतु पंच मात्र दात फेटाळून लावतात. निर्धाव चेंडूची सांगता. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम टपालवाडी हरी दोरे साहेब आणि स्क्वेअर पंच आमचे मात्र मित्र आश्रमशाळा डोंगरपाडा शाळेतील समीर, पनवेल विभागातून बिलॉंग करणारा हा पंच आपण पाहू शकाल. यावेळेस चांगला फटका, गॅप आहे, तिथे गॅप आहे मोठा आणि यावेळेस धावाचा नाही तोटा, चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित आपण पाहू शकाल. दुसरं षटक वलमन एंड करून पाहायला मिळतंय पंचांच्या उजव्या बाजूनं, म्हणजेच राऊंड द विकेटनं मारा करतोय आणि स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहू शकाल सलामीर फलंदाज, एक स्फोटक फलंदाज बबलू ऑन द स्ट्राईक. यावेळेस आता मात्र सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फेकून दिलंय फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. या चौकाराने मात्र विराट 11 शील ठाकूरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा. काय फलंदाजी करतोय आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडवर असणारा बबलू खूप घातक फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. एक माथेरान परिसरातील संघ आपण पाहू शकाल, फिल्डिंग करणारा संघ. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची फेकी केली जाते. बबलूला आडवे फटके मारायची गरज नाही, समोर चांगले फटके येतात, परंतु यावेळेस क्रिकेटमध्ये उतावळे पण पाहायला मिळतंय फलंदाज बबलूच्या माध्यमातून. एक स्फोटक फलंदाज आहे, चांगली फलंदाजी आतापर्यंत. आणि यावेळेस अक्षरशः सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये घुटना टेक आणि तमाशा देख 4 धावा.
एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राऊंड द विकेटने रोहित. यावेळी चांगला फटका आपण पाहू शकाल मिड विकेट रिजनला काहू कॉर्नरला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चुकी पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धाबेने शील ठाकूरवाडी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. एक गडी बाद 18 आकडा म्हटला तर जो संघ खेळतोय ना विराट 11 नावाने त्या खेळाडूचा आकडा आपण पाहू शकाल धावसंख्येवरती. आणि त्यांचे फॅन सुद्धा आम्ही स्कोरर आणि मी स्वतः समालोचक. यावेळेस मॅक्सवेल स्टाईल मध्ये मात्र चेंडूला फिरकावून दिलंय पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे. 6-4 धावा. क्वार्टर फायनलचा सामना बाकी आहे. जय हनुमान नवतरुण मित्र मंडळ ओलमन व ग्रामस्थ मंडळ ओलमन आयोजित आपण जय हनुमान चषक पाहतोय. 2024 हे पर्व आजच्या पर्वातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकाल. शील ठाकूरवाडी बनाम आपण पाहू शकाल हास्याची पट्टी. एक माथेरान परिसरातील बिलॉंग करणारा संघ आपण पाहू शकाल. वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क होत नाही. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल राहुल. यावेळेस फक्त दिशा दाखवली जाते मिड विकेट रिजनला. या सिंगलने मात्र टीम शील ठाकूरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. एक गडी बाद 23 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आणलं जातंय एक हार्ड हिटर फलंदाज बबलूला. या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन बघितला तर फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतो. या साईडला मात्र खूप चांगले फटके खेळतोय हा बबलू. 23 धावा आपण पाहू शकाल. यावेळेस त्या साईडला मात्र वारंवार फटके खेळले जात आहे. स्क्वेअर लेग मध्ये मात्र क्षेत्ररक्षक येतो आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. दुसरा आदरा बसतोय शील ठाकूरवाडी संघाला. नवीन बॅटर आपण इंटर होताना पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंड वरती रमेश आणि स्ट्राईक एंड वरती मात्र एक स्फोटक फलंदाज षटकारांचा बादशाह स्ट्राईक एंड वरती बबलू. यावेळेस चांगला फटका, स्वीपचा फटका आपण अक्षरशः शुभमन गिल स्टाईल मध्ये चेंडू फरार. 4 धावा.
दिला. यावेळेस चौकाराने धावफलक पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद 28 धावा. जोरदार टाळा झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. बबुलू काय फलंदाजी करतोय यावेळेस. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय राहुल. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा राहुल. स्ट्राइक एंडला बबलू. यावेळेस पंच सांगतायत हा स्क्वेअर चेंडू आहे. वाईड चेंडूची सांगता. या स्क्वेअर चेंडूने धावफलक पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद 29 धावा. स्ट्रॉंग झोन स्क्वेअर लेग मध्ये या खेळाडूचा पाहू शकाल. वारंवार त्या साईडला फटके खेळण्यासाठी माहीर असणारा हा फलंदाज बबलू ऑन द स्ट्राईक. आता मात्र प्रॉपर मॅक्सवेल स्टाईल मध्ये, परंतु शतरक्षक तैनात पॉइंट रिजनला. आणि यावेळेस 2 धावा. चांगले कॉलिंग. 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेने मात्र 3 षटकाचा खेळ संपला. आणि शील ठाकूरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 31 धावा. चावीवर कोणत्याही प्रकारचा बिल्ला नाही. चावीला कोणाची असेल तर ती आयोजकांकडे आणि माझ्याकडे उपलब्ध आहे. ज्याची असेल त्यांनी घ्यावी. कारण इम्पॉर्टंट चावी कोणत्या गाडीची आहे ते अंदाज घेता येत नाही. पण स्पार्क नाव आहे चावीवरती. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा आणि अनामारीचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल ऋषिकेश. आणि स्ट्राइक एंडला मात्र रमेश. रमेशला मात्र 1-2 मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. यावेळेस इथे मात्र घडतंय काय. फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपात बाद. वाईड धाव प्लस विकेट. ऋषिकेश. बत्तीस धावा आपण पाहू शकाल धावफलकावरती. यावेळेस जखडून ठेवलं जातंय बबलूला. कमबॅक करतोय ऋषिकेश. निर्धाव चेंडू. यावेळेस कुठेतरी कमबॅक करताना आशाची पट्टी हा संघ आपण पाहू शकाल. दूरवरचा प्रवास करून आलेला हा संघ, माथेरान परिसरातील बिलॉंग करणारा हा संघ. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल
आणि एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र टीम शील ठाकूरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना टोटल 33 धावा, 3 गडी बाद 33. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल दत्ता. या खेळाडूकडे मात्र मोठे फटके मारण्याची ताकद नक्कीच असेल, कारण त्याची एसटी सांगून देतोय हा फलंदाज किती ताकदीचा असेल ते. 33 धावा आपण पाहू शकाल. यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस मोठी विकेट फलंदाज बाद. यावेळेस नवीन फलंदाज एंटर झालाय 6व्या क्रमांकावरती महेश. धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल. 3.4 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. कुठेतरी 1-2 मोठा फटका आला, जर 40 धावा टोटल केल्या तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे पाहायला मिळतात. टीम आशाची पट्टी आणि टीम शील ठाकूरवाडी. 2 चेंडू शिल्लक शेवटचे षटकातील. यावेळेस चांगला फटका, चाबूकचा फटका पाहायला मिळतो आणि यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना तब्बल 4 गडी बाद 34 धावाने. आता मात्र स्ट्रायकेनला सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल बबलू. ऋषिकेश या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला हार्ड हिटर. यावेळेस फटका फसलाय, चेंडू बराच काळ हवेत आणि यावेळेस धावबादच्या स्वरूपात नक्कीच नाहीये. चांगली रनिंग पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहू शकाल. पंच किती धावानं विकेट, कसं काय? 2 धावा प्लस विकेट.
सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असेल छोटा पॅकेट बडा धमाका केतन आणि नॉन स्ट्राईकला असेल नितीन आणि गोलंदाजी ट्रॅकवर अष्टपैलू खेळाडू शील ठाकूरवाडी संघाचा सोमा पिवनचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूनं वरद विकेटनं मारा करतोय आणि स्ट्राईक एंडला मात्र डावखुरा शैलीचा आपण फलंदाज पाहू शकाल. केतन छोटा पॅकेट बडा धमाका. मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती केतन, तशी फलंदाजी या सामन्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? पहिला चेंडू केतनसाठी. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर मात्र जखडून ठेवलंय केतनला. निर्धाव चेंडू. सोमाला माहित आहे की लेफ्टी फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन काय आहे आणि वीक झोन का नाही, झोन काय आहे ती तशीच गोलंदाजी मात्र पाहायला मिळते सोमाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. ओलमन एंड करून सोमा आणि स्ट्राईक एंडला मात्र एक छोटा पॅकेटचा खेळाडू केतन आपण पाहू शकाल. दुसरा चेंडू केतनसाठी. यावेळेस काय फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र लाजवाब टायमिंग. विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडू फरार. 4 धावा. यशस्वी जसवाल स्टाईल मध्ये जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका. क्रिकेट जगतातील सर्वात देखणा फटका मात्र पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवरती केतन या फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस आता मात्र जखडून ठेवले केतनला. कमबॅक करतोय गोलंदाज सोमा. कभी इधर तब कभी उधर, म्हणजे कधी वर्चस्व गाठतोय फलंदाज तर कधी वर्चस्व गाठतोय गोलंदाज. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला केतन. छोटा कद का बडा खिलाडी मात्र 2 चेंडूवर जखडून ठेवला होता. मोठ्या फटक्या मारण्यासाठी हा माहीर असणारा फलंदाज. यावेळेस फुलटॉस आणि त्याला मात्र फिरकावून दिलंय सीमारेषा पार आणि हा येतोय नो बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. पिवनचं षटक हाताळण्यासाठी सोमा. यावेळेस फक्त दिशा दाखवले. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू गोळीच्या वेगाने जमिनीला लाटत चाटत सीमा पार. 4 धावा. धब्बा. जबरदस्त फलंदाजी. छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळेस टायमिंग होत नाही. चेंडू जातोय काहू कॉर्नरला. एक चांगले क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना टोटल 14 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल. एक हार्ड हिटर फलंदाज नितीन. 14 धावा 5 चेंडूचा सामना केलाय आतापर्यंत पिवनच्या षटकातील आणि टोटल 14 धावा. शेवटचा चेंडू.
यावेळेस प्रॉपर टायमिंग, चेंडू फाईन लेगला बीट करून सीमारेषा पार, 4 धावा. तर धावफलक आपण पाहू शकाल तब्बल 18 धावा आणि आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष. आता मात्र पूर्णपणे सामना झुकवलाय टीम आशियाच्या पट्टी संघानं. क्रिकेट आहे, काही घडू शकते. जरी समीकरण 18-19 आहे ना, तरी क्रिकेटमध्ये मात्र कधी अंदाज देणं कठीण असेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी काय घडेल हे मात्र सांगणं खूप कठीण असेल. गोलंदाजी ट्रॅकवर अष्टपैलू बबलू, एक तारणार खेळाडू टीम शील ठाकूरवाडी संघाचा, आणि तो मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल बबलूला, आणि स्ट्राईक एंडवरती मात्र छोटा पॅकेट आपण पाहू शकाल केतन. गोलंदाजी ट्रॅकवर बबलू, पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटने स्ट्राईक एंडला केतन. यावेळेस काय फटका, फाईन लेगला बीट करून चेंडू सीमारेषा पार. आणि 15 धावा, सोपं लक्ष. यावेळेस फक्त दिशा दाखवले, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एका सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल उजव्या हाताचा फलंदाज नितीन. या खेळाडूकडे सुद्धा ती ताकद आहे, मोठ्या पटक्यासाठी ओळखला जातोय हा फलंदाज. 16 चेंडू 14 धावा. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु ताकद कमी पडते, आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. पंधरा चेंडू आणि 10 धावांची गरज. टोटल धावा 27. यावेळेस आता मात्र स्लोअर 1 चेंडू फेकलाय, कमबॅक करतोय गोलंदाज बबलू. निर्धाव चेंडू, फलंदाज बाद. यावेळेस एज लागले, आणि यावेळेस मला असं वाटतंय की फलंदाज नितीन बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज इंटर होतोय राहुल. रोहित शर्मा समर्थक राहुल इंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावरती. 14 चेंडू आणि विजयासाठी आशियाच्या पट्टी संघाला फक्त 10 धावांची गरज. यावेळी चांगला फटका, अक्षरशः राहुल स्टाईल मध्ये मात्र चेंडूला फेकून दिलं होतं डीप
एक्स्ट्रा कव्हरला आणि चांगली कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने मात्र टीम हास्याची पट्टी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 29 धावा. आता विजयासाठी फक्त 8 धावांची गरज. 13 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्रायकेला मात्र राहुल हा फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि या सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. कॅप्टन स्ट्राइक एंड वरती कैलास, गोलंदाजी ट्रॅकवर रमेश. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर मात्र 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल 32 धावा. आता समीकरण असेल 10 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस टायमिंग मात्र होत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट बायच्या स्वरूपात ही धाव मिळते. नऊ चेंडू 4 धावांची गरज आणि स्ट्रायकेला मात्र छोटा पॅकेट करणारा बडा धमाका केतन. यावेळेस चांगला फटका आणि फाईन लेग मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 34 धावा आणि आता विजयासाठी फक्त 3 धावेची गरज. विजय फटका येईल का कैलासच्या माध्यमातून? फक्त 3 धावेची गरज विजयासाठी आपण पाहू शकाल टीम हास्याची पट्टी या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रमेश. यावेळेस फटका मात्र कमजोर. या चेंडूवर सुद्धा एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना टोटल 35 धावा. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 2 धावेची गरज आणि स्ट्रायकेला मात्र
मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहू शकाल केतन, छोटा पॅकेट बडा धमाका करणारा फलंदाज, एक डावखुरा शैलीचा फलंदाज, मात्र कमी उंचीचा फलंदाज आपण पाहू शकाल केतन ऑन द स्ट्राईक. यावेळेस फक्त दिशा दाखवले, यावेळेस विजय फटका येणार काय? दुसऱ्या दायचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस विजय संघ आशाच्या पट्टी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत शीळ ठाकूरवाडी संघाचं गोडचं कौतुक.